पोरी जर मेल्या तुम्ही काय करसान सांगा? तुझ्या आईला तुझ्या बापाला तू समजू शकत नाही, मी काय करू बेटा? ऐकणार बिचारीचं लहान पोरगी. तुझं ऐकून तू जरी म्हटलं तर बंद होईल ते दारू. कोणी कोणाचं नाही आजकाल, नाही सरकार कोणाची नाही, कोणी कोणाचं नाही ना. मग आता बेटा तुला हात जोडतो, बापाला मायला समजू, मी तुझ्या बरोबर आहे दारूबंदीसाठी. प्रेक्षक हो, ऐकलीत या चिमुरडीची आर्तसाद. यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदी जाहीर करावी अशी या मुलीची मागणी. दारू पिऊन बाप आईला मारझोड करतो, या रोजच्या त्रासाला कंटाळून या चिमुरडीनं दारूबंदीच्या मागणीसाठी यवतमाळ ते नागपूर अशी 170 किलोमीटरची अनवाणी पायपीट केली. यवतमाळच्या 5000 महिलांनी दारूबंदीच्या मागणीसाठी नागपूर ते यवतमाळ असा प्रवास केला. त्यातच सहभागी झालेल्या या मुलीनं दारूमुळे रोजच्या कटकटीला कंटाळून आपली व्यथा थेट उत्पादन शुल्क मंत्री एकनाथ खडसेंसमोर मांडली आणि दारूबंदीची मागणी केली. बाबा दारू पिते, हे करते, मारते, शाळेत जाऊ नाही देत, सगळे आम्ही हे केले. कोण देते आमच्या साथ? नाही मोदी सरकार देत, नाही कोणी देत. सगळे जण एक आहे, फक्त मतदानापुरते याचा म्हणा. दारूबंदीसाठी आलते, यायलाच नाही करत. शाळेत आम्हाला काय गरज? मरू द्या, आम्ही मेलो तरी चालते, यायला काही गरज नाही. आरतीवर ही वेळ तिच्या वडिलांच्या दारूच्या व्यसनानं आणली आहे. त्यातूनच कदाचित तिला हिंमत मिळाली असावी 170 किलोमीटर अनवाणी चालण्याची आणि मंत्र्यांसमोर धीटपणे आपली भूमिका मांडण्याची. महाराष्ट्रात आरतीसारख्या अनेक चिमुरड्या असतील ज्यांना दारूचे चटके दररोज सहन करावे लागतात. त्यामुळे सरकारनं त्यांचा विचार करावा. दीपक भातुसेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.